नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL HM कॉलेज कराड व्होकेशनल विभाग. पाठीमागच्या तासाला आपण प्रॉब्लेम नंबर 2 हा प्रॉब्लेम दुसरा कसा सोडवावा याचा हे पाहिलेलं आहे. आता आज तुम्हाला ग्रुपवर प्रॉब्लेम नंबर 3 टाकलेला आहे. आता हे बोर्डाला पडलेले प्रॉब्लेम आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये, तेच प्रॉब्लेम मी इथं तुम्हाला सोडवून घेतो. आता हा तिसरा प्रॉब्लेम जो तुम्हाला दिलेला आहे तो प्रॉब्लेम असा दिलेला आहे, राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द इक्वल रेशो. राम आणि श्याम हे दोन भागीदार आहेत आणि ते व्यवसायामध्ये प्रॉफिट कसा शेअरिंग करतात तर इक्वल प्रमाणात, समान प्रमाणात त्यांना नफा किंवा तोटा वाटून दिला जाणार आहे. Their trial balance as on 31st March 2007 is given below. तर त्यांच्या व्यवसायाचा जो ट्रायल बॅलन्स आहे तो तुम्हाला खाली दिलेला आहे. तुमच्या वहीमध्ये बघा, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2007 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट गिवन बिलो. खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत या ॲडजस्टमेंटचा विचार करून ट्रेडिंग अकाउंट तयार करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा आणि बॅलन्स शीट तयार करा असं सांगितलेलं आहे. या प्रॉब्लेमच्या सर्वात शेवटी तुम्हाला ॲडजस्टमेंट 3 दिलेले आहेत. क्लोजिंग स्टॉकची एक ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशनची एक ॲडजस्टमेंट आहे आणि सन्ड्री डेटरवर बॅड डेप्टची एक ॲडजस्टमेंट आहे. आता ज्या ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहे त्याला अगोदर स्टार करा ट्रायल बॅलन्समध्ये. त्यामध्ये परचेसेसला स्टार करा, कारण परचेस रिटर्न्स दिलेले आहेत ते वजा करावे लागतील. सेल्सला स्टार करा, सेल्स रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर सन्ड्री डेटर्स त्याला स्टार करा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मशनरी, या मशनरीवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर कॅपिटलला स्टार करा, ते इनरलाच घ्यायचं असते. तर असे एवढ्या आयटमला आपण स्टार करून घेतलं. आता असे तुम्ही अकाउंट आखून घेतलेले असतील, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता या ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम दिलेले आहेत या आयटमचं आपणाला पोस्टिंग करावयाचं आहे. तर या ठिकाणी पहिला जो आयटम आहे तो म्हणजे ओपनिंग स्टॉक 20,000 दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक कुठे घ्यायचा? ट्रेडिंगच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक 20,000 आउटरला लिहिलेला आहे, याला ॲडजस्टमेंट नाही किंवा काहीही नाही. त्यानंतर पुढचा आयटम आहे परचेसेस. परचेसेससुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. टू परचेसेस, परचेसेसची रक्कम आहे 1,00,000. इनरला लिहा 1,00,000. आता या ट्रायल बॅलन्समध्येच बघा सर्वात खालून दुसरा आयटम आहे परचेस रिटर्न. क्रेडिट बॅलन्स आहे बघा, परचेस रिटर्न. तो काय करायचा? परचेसेसमधून वजा करायचे 10,000 लेस रिटर्न्स 10,000. म्हणजे तुमचे परचेसेस शिल्लक राहिले किती? 90,000, 90,000. त्यानंतर दिलेलं आहे सेल्स. सेल्स आपण कुठे घेतो? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स 2,00,000. बाय सेल्स इनर कॉलमला घ्या, कारण सेल्स रिटर्न दिलेले आहे 2,00,000. यामधून लेस रिटर्न्स. ट्रायल बॅलन्सच्या सर्वात शेवटचा आयटम आहे बघा सेल्स रिटर्न 20,000 आहेत. मग हे 20,000 यातून वजा करायचे. 2,00,000मधून 20,000 गेले, आउटर कॉलमला राहिले 1,80,000. आलं का देणार तुमच्या? त्यानंतर पुढचा आयटम आहे सॅलरीज 10,000. सॅलरी कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला.
2 सॅलरीज. आउटर कॉलमला लिहायचं 10,000. सॅलरीज झाल्यावर वेजेस आहे 5,000. वेजेस कुठे घ्यायचं? ट्रेडिंगच्या डेबिटला 2 वेजेस. आउटर कॉलमला लिहायचं 5,000. त्यानंतर ऑडिट फी 3,000 दिलेली आहे. ऑडिट फी कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 ऑडिट फी. आउटरला लिहायची 3,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 80,000 दिलेले आहेत. क्रेडिट बॅलन्स आहे बघा. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येतात? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतात. इथं वरती कॅपिटलची रक्कम लिहायला जागा सोडा एवढी. साधारणपणे 9 ते 10 ओळीवर सोडा आणि त्यानंतर त्याच्या खाली तो आयटम घ्यायचा. सन्ड्री क्रेडिटर्स 80,000. सन्ड्री क्रेडिटर्स. आउटर कॉलमला लिहायचे 80,000. पुढचा आयटम आहे सन्ड्री डेटर्स 1,30,000. सन्ड्री डेटर्स कुठे येतात? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेट साईडला लिहा सन्ड्री डेटर्स. आणि इनरला लिहायचं सन्ड्री डेटर. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 1,30,000. 1,30,000. त्याच्या खाली एक वळ सोडायची ॲडजस्टमेंटसाठी. डेटरच्या ॲडजस्टमेंटला एक वळ सोडा. त्यानंतर कॅश ॲट बँक 40,000. ही सुद्धा आपली ॲसेट आहे. कॅश ॲट बँक. आउटर कॉलमला लिहा 40,000. त्यानंतर मशनरी 60,000. मशनरी ही सुद्धा आपली ॲसेट आहे. कॅश ॲट बँकच्या खाली घ्या मशनरी. इनर कॉलमला लिहा 60,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 60,000. पुढचा आयटम आहे फर्निचर. ही सुद्धा आपली ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या फर्निचर 15,000. मशिनरीच्या खाली एक वळ सोडा. त्याखाली घ्या फर्निचर. आणि आउटर कॉलमला लिहा 15,000. फर्निचर 15,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आपली ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट आहे 6,000. फर्निचरच्याच खाली घ्या इन्व्हेस्टमेंट. आउटर कॉलमला लिहा 6,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल ही सुद्धा ॲसेट आहे. येणं असलेली बिले म्हणजे ती आपली ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायचं बिल्स रिसिवेबल 12,000. बिल्स रिसिवेबल आउटरला घ्या 12,000. त्यानंतर कॅपिटल दिलेलं आहे राम आणि श्याम. पाठीमागच्या प्रॉब्लेमला ही राम आणि श्याम असंच प्रॉब्लेम होता पण हा वेगळा आहे तो वेगळा आहे. मग हे कॅपिटल कुठे घ्यायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करायची आणि त्यामध्ये घ्यायचं राम. रामचं भांडवल दिलेलं आहे 40,000. इनर कॉलमला लिहायचं 40,000. त्याच्या खाली 2-3 ओळी सोडायच्या 3-4 ओळी आणि त्याच्या खाली लिहायचं श्याम. श्यामचं कॅपिटल दिलेलं आहे 60,000. 60,000. त्याखाली 1-2-3 ओळी
शिल्लक पाहिजे. कमिशन रिसिव्ड, क्रेडिट बॅलन्स आहे, कमिशन मिळालं, हा आपल्या व्यवसायाचा फायदा आहे. आणि फायदा असेल तर तो आपण कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. क्रेडिट साईडला वर इथं ग्रॉस प्रॉफिट लिहायला जागा सोडायची एक वळ, आणि त्या दुसऱ्या लाईनला लिहायचं कमिशन बाय कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड किती आहे? 9,000 आहे. आउटर कॉलमला लिहा 9,000. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 2,000. जाहिरातीचा खर्च आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कुठे घेणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस टू ADV, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस किती आहेत? 2,000 आउटर कॉलमला घ्या. त्यानंतर इंटरेस्ट डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे हा इंटरेस्ट पेड आहे, खर्च आहे आपला. खर्च असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. टू इंटरेस्ट 1,000. टू इंटरेस्ट 1,000. त्यानंतर परचेस रिटर्न आपलं झालेलं आहे, सेल्स रिटर्न झालेलं आहे, म्हणजे आपल्या ट्रायल बॅलन्सचं सर्व पोस्टिंग आपलं झालेलं आहे. आता काय करायचं? एक एक ॲडजस्टमेंट घ्यायची, आणि त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट डबल इफेक्ट होतात. ते डबल इफेक्ट आपण देऊन घ्यायचे. पहिली ॲडजस्टमेंट काय आहे? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹30,000. वर्षाअखेरीस आपला शिल्लक मालाचा साठा 30,000 रुपये होता. किंमत एकच दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकची, त्यामुळं आहे तीच किंमत घ्यायची आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट कुठं होतात? पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक असं लिहायचं, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखवायचं. माझा इथं पहिला इफेक्ट घ्या, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, आउटरला लिहायचं 30,000. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलमला लिहायचं 30,000. झाले का 2 इफेक्ट आपले क्लोजिंग स्टॉकचे? आता दुसरे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन मशिनरी ॲट 10% पर ॲनम. तुमची जी मशिनरी आहे या मशिनरीचं 10% डेप्रिशिएशन आकारा असं सांगितलेलं आहे. घसारा 10% आकारा. तुमची मशिनरी बघा असेट साईडला 60,000 दिलेली आहे, त्याच्या 10% डेप्रिशिएशन काढा. मग ते तेवढ्यानं आपली मशिनरी काय होणार? कमी होणार. मग मशिनरीमधून लेस डेप्रिशिएशन 10%, 10%, 60,000च्या 10% म्हणजे 6,000, 6,000. 6,000 वजा झाले म्हणजे आउटरला तुमची मशिनरी राहिली 54,000, 54,000. हा पहिला इफेक्ट झाला. आता आपण मशिनरीचा घसारा काढला. घसारा हा आपला व्यवसायाचा काय आहे? लॉस आहे. आणि लॉस असेल तर तो आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी, आउटरला लिहा 6,000, 6,000. म्हणजे हे 2 इफेक्ट झाले डेप्रिशिएशनचे. आता तिसरे ॲडजस्टमेंट बघा. मेक अ प्रोव्हिजन ऑफ 5%
ऑन सन्ड्री डेटर्स टू कव्हर डाऊटफुल डेप्ट. म्हणजे वर्षाच्या अखेरीस तुमचे जे सन्ड्री डेटर्स आहेत, या सन्ड्री डेटरमधले आणखीन 5% बॅड डेप्टला ट्रान्सफर करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ते आपले बुडणार आहेत 5% असं गृहीत धरा. मग तुमचे सन्ड्री डेटर्स किती आहेत बघा ॲसेट साईडला. सन्ड्री डेटर्स आहेत 1,30,000. या 1,30,000च्या 5% बॅड डेप्ट काढायचे आहे. मग सन्ड्री डेटर्समधून लेस बॅड डेप्ट 5%. आता 1,30,000च्या 5% काढायचं. 10% म्हणजे किती आलं? 13,000. एक शून्य कमी केले की राहिलेली रक्कम 10%ने राहिली. 10% म्हणजे 13,000. 5% म्हणजे 13,000च्या निम्मे किती झाले? 6,500. म्हणजे 6,500. हे आपण वजा करायचे 1,30,000 मधून आणि आउटरला सन्ड्री डेटर्स घ्यायचे. 0 0 10 मधून 5 गेले, 5 राहिले. हातच्या दिला 1 7 आणि किती 10 3 10. हातच्या दिला 1 3तून 1 गेले 2 राहिले आणि एकाचा 1. 1,23,500 एवढी रक्कम राहिली. हा पहिला इफेक्ट झाला. तुमचे डेटर्सकडून तुम्हाला येणं असतं. या येण्यापैकी 5% येणं तुमचं बुडणार आहे असं गृहीत धरा म्हणून सांगितलं. म्हणून तेवढ्याला आपले डेटर्स कमी होणार. म्हणून आपण हे लेस केलं बॅड डेट 5% 6,500. आणि याचा दुसरा इफेक्ट, हे आपले बॅड डेप्ट आहेत, बुडीत आहे. हा आपल्या व्यवसायाचा काय आहे? लॉस आहे. आणि लॉस असेल तर तो लॉस आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेप्ट 6,500. तर या ठिकाणी इथं आपले सगळे ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. आता आपण वर्षाच्या अखेरीस काय करायचं? अकाउंट्स क्लोज करायचे. पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? आपल्या व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे का आपल्या व्यवसायाला ग्रॉस लॉस झालेला आहे हे आपणाला पाहावयास मिळतं. मग यासाठी ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करायचा. आता ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल जादा आहे का क्रेडिट साईडची टोटल जादा आहे? ज्या बाजूची टोटल जादा आहे ती अगोदर उतरून घ्यायची. मग इथं कुठल्या बाजूची टोटल जास्त आहे? क्रेडिट साईडची जास्त आहे. मग इथं वरती GP लिहायला जागा सोडून खाली रेष मारायची आणि इथं टोटल करा क्रेडिट साईडची. 8 आणि 3 11. अच्छा 1 आणि 1 2. 2,10,000. आता हे 2,10,000 कुठे घ्यायचे? त्याच्या समोर डेबिटला लिहायचे. 2,10,000 त्याच्या खाली डबल रेष सोडा. आता इथं 2,10,000 एवढी बेरीज येण्यासाठी इथं किती आकडा लिहिला पाहिजे तो आपण काढायचा आहे. आणि तो आकडा येईल त्याला काय म्हणायचं? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता इथे ग्रॉस प्रॉफिट किती येतोय बघा. पहिला 0, दुसरा 0, तिसरा 0, चौथा अंक बघा हे 5. इथं 0 यायला पाहिजे म्हणजे 5 आणि 5 10. 10शी 0 हातच्या 1. 9 आणि 1 10. 10 आणि 2 12. 12 आणि किती 21. 9 21. 21शी 1 हातचे 2 आणि 2चे 2 म्हणजे 95,000 हा आला आपला काय? ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्वात वरती तुम्ही एक लाईन सोडलेली आहे बघा. त्या लाईनला काय लिहायचं? बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन
किती आहे ग्रॉस प्रॉफिट? 95,000, 95,000. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता आपण काय करायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ज्या बाजूची टोटल जादा आहे ती अगोदर उतरून घ्यायचे आणि नंतर ती दुसऱ्या बाजूला लिहून त्या संख्येतून हे आकडे वजा केल्यावर आपल्याला नेट प्रॉफिट मिळेल. मग आता इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या बाजूची टोटल जादा आहे? क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. इथं क्रेडिट साईडला अशी खाली रेस मारा आणि बेरीज करा. 0 0 0 9 आणि 5 14, हातच्या 1 9 आणि 1 10, 1,04,000. आता हे 1,04,000 इकडे डेबिट साईडला लिहायचे. त्याच्या समोर बरोबर रेस मारा. 1,04,000. आता इथं फरक जो येईल इथं या फरकाला आपण काय म्हणायचं? टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. आणि ह्या कोणाकोणामध्ये वाटायचा? राम आणि श्याम हे दोन पार्टनर्स आहेत. पहिला पार्टनर आहे राम आणि दुसरा आहे श्याम. हे दोघांना वाटून इथं जो प्रॉफिट येईल तो इथं इनर कॉलमला दोघांना वाटायचा. आता या ठिकाणी किती प्रॉफिट येतोय तो आपण काढला पाहिजे. आता इथं खाली 1,04,000 बेरीज यायसाठी इथं किती आकडा यायला पाहिजे बघा. पहिला 0 आहे, इथं 0 आहे म्हणजे इथं 0च द्यायचा. दुसरा 0 आला पाहिजे. 0 0 सगळा 0च आहे, इथं 0 दिला. तिसरा बी आकडा 0 यायला पाहिजे. 5 5 आणि किती? 10. 5 10. 10शी 0 हातच्या आला 1. 1 आणि 6 7. 7 आणि 6 13. 14. 2 16 आणि 3 19. 19 आणि किती? 24. 5 24. 24शी 4 हातच्या आले 2. 2 अधिक 1 3. 3 आणि किती? 10. 3 आणि 7 10. 10शी 0 हातच्या 1 आणि 1चा 1 म्हणजे 75,500 हा आपला काय आला? नेट प्रॉफिट आलेला आहे. हा नेट प्रॉफिट कुणाकुणात वाटायचा? राम आणि श्याम. आता इथं तुम्हाला प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच बघा दिलेला आहे. बघा प्रॉब्लेम उघडून. राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द इक्वल रेशो. मग त्या दोघांचा प्रॉफिट आणि लॉसेसमध्ये रेशो कसा आहे? इक्वल, समान आहे. म्हणजे झालेला नफा दोघांनाही समान वाटायचा. 75,500च्या 2 भाग करायचे. 75,500 भागिले 2. बे के बे बेत्रिक 6 राहिला 1. 15 झाले. बे 7 14 राहिला 1. 15 झाले. बे 7 14 राहिला 1. 10 झाले. बे 5 10 आणि बे 0 0. 37,750 एवढा प्रॉफिट कुणाला द्यायचा? रामला 37,750 आणि श्यामला किती द्यायचा? 37,750. आता या दोन्हीची बेरीज केली तर 75,500 इथे बघा. 0 5 आणि 5 10शी 0 हातच्या 1. 7 आणि 7 14 अधिक 1 15शी 5 हातच्या 1. 7 आणि 7 14 आणि 1 15शी 5 हातच्या 1. 3 आणि 3 6 अधिक 1 7. 75,500. आता या ठिकाणी हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट काय करायचा? त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचा. रामचं कॅपिटल आहे बघा लायबिलिटी साईडला 40,000 आहे. त्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट 37,750 आणि श्यामच्या कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट 37,750. आणि आता यांचं जे कॅपिटल आहे आउटर लाईनला घ्यायचं. किती होते कॅपिटल रामचं बघा? 0
5 7 7 आणि 4 आणि 3 7 77,750 77,750 40 आणि 70,77. आता श्यामचं बघा कॅपिटल किती होतंय 0 5 7 7 6 आणि 3 9 97,750. आता झालं सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे, नेट प्रॉफिट काढलेला आहे. तो नेट प्रॉफिट त्यांच्या भांडवलामध्ये मिळवलेला आहे. आता या ठिकाणी लायबिलिटी साईडची टोटल आणि ॲसेट साईडची टोटल आपली समान येणं आवश्यक आहे. जर समान टोटल आली तर आपण सोडवलेलं एक्झाम्पल बरोबर आहे असं म्हणायचं. मग यासाठी आता समोरासमोर रेषा मारा आणि दोन्हीची टोटल करा. बघा किती टोटल लायबिलिटी साईडची बघा 0 0 0 0. दुसरा 0 5 5 आणि 5 10 10 शी 0 8च्या 1. तिसरा आकडा बघा 1 आणि 7 8 8 आणि 7 15 15 शी 5 8च्या 1. चौथा आकडा बघा 1 आणि 7 8 8 आणि 7 15 15 शी 5 8च्या 1. पाचवा आकडा बघा 8 आणि 1 9 9 आणि 9 18 18 आणि 7 25. म्हणजे 2,55,500 ही आली आपली लायबिलिटी साईडची टोटल. आता एवढीच टोटल आपली ॲसेटची आली पाहिजे. आता ॲसेटची टोटल आपण करूया. पहिला बघा आकडा 0 0 0 0. दुसरा आकडा बघा 0 0. तिसरा आकडा बघा 0 0 0 0 5 म्हणजे 5चे 5. चौथा आकडा बघा 2 आणि 6 8 8 आणि 5 13 13 आणि 4 17 17 आणि 3 20 20शी 0 8चे 2. पाचवा आकडा बघा 2 आणि 3 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 5 12 12 आणि 4 16 16 आणि 2 18 18शी 8. आजच्या 1 आला 1 आणि हा 1 किती झाले 2 2,80,500. इथं आपले लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल घ्यायचे राहिलेत बघा. मगाशी आपण घेताना तो आयटम घ्यायचा चुकलेला आहे. बिल्स पेएबल तो इथं सन्ड्री क्रेडिटरच्या वर घ्या किंवा खाली घेतला तरी चालेल. बिल्स पेएबल इथं ट्रायल बॅलन्समध्ये आपला चुकून तो आयटम घ्यायचा राहिलेला आहे. बिल्स पेएबल किती आहे 25,000 आहे बघा क्रेडिट साईडला 25,000 म्हणजे 2,55,500 अधिक 25,000 3 आणि 5 8 आणि 2 2,80,500 2,80,500 म्हणजे आपली टोटल समान आलेली आहे दोन्ही बाजूची. त्यामुळे आपण सोडवलेलं बरोबर आहे. तर या ठिकाणी हा तिसरा प्रॉब्लेम आपला सोडवून झालेला आहे. तिसरा पुढच्या वेळी आपण चौथा प्रॉब्लेम सोडवून घेणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.